प्रतिभा रेसिपीवर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. चला बनवूया आपण पावभाजी. पावभाजीसाठी लागणारे साहित्य आपण आता कापून घेतले आहेत. शिमला मिरची, बटाटा, फ्लावर आणि मटर. आता यांना आपण धुवून कुकरला लावूया शिजवायला. सगळ्या भाज्या धुवून घेतल्या आहेत. आता कुकरला शिजवायला टाकूया. आता चवीनुसार थोडं मीठ घालूया म्हणजे भाज्या व्यवस्थित टाकून आता कुकरचं झाकण लावूया. 3 ते 4 शिट्ट्या देऊ म्हणजे भाजी व्यवस्थित शिजेल. आता हे 4 टमाटे घेतले, धुवून घेते. मिक्सरला लावून त्याची प्युरी बनवू. बोलू मी हे कापलेले टमाटर मिक्सरला लावते. मस्त अशी पिवळी झाली. आता शिट्ट्या आपल्या झाल्या आहेत. आता आपण गॅस बंद करूया. कुकर खोलून बघूया आपल्या भाज्या कशा शिजल्या. जोरात बोलायचं थोडं. वा वा, मस्त मस्त शिजली भाज्या. बटाटा, मटर, शिमला मिरची. आता याच्यात पाणी टाकूया आणि मॅश करून घेऊया सगळ्या भाज्या. जास्त पण बारीक नाही करायचं, जरा जाडच ठेवायचं म्हणजे पावभाजी खाताना लागते. आता आपलं स्मॅश करून झालं आहे. आता आपण देऊया फोडणीसाठी मी घेत आहे कढई. आता कढईमध्ये टाकले 5-6 लसणाच्या पाकळ्या, त्यात ठेचून घेऊया. ठेचून झालाय. आता आपण चालू करूया गॅस. कढई ठेवूया. आता याच्यात टाकते मी 2 पळी तेल. 2 चमचे तेल घातले आहे. स्टॉप केलं. तेल आता आपलं चांगलं गरम झालंय. लसूण असं छान पैकी होत आहे. फोडणी देण्यासाठी कापलेला आपला बारीक कांदा या. कांदा टाकून झाला, मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजायचा. मी कढीपत्ता टाकायला विसरली. आता कढीपत्ता टाकूया. छान असा आपला कांदा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा. थोडेसे चवीनुसार मीठ घालूया. शिजवलेल्या भाज्यांमध्ये मीठ टाकलं होतं म्हणून याच्यात आपण आता थोडंसं मीठ घालायचं. आपला कांदा आता ब्राऊन झाला आहे. आपण त्याच्यात लाल मिरची पावडर घालूया 1 चमचा. जास्त घातली तरी बी चालेल. त्याची प्युरी आपण वाटून घेतली होती ती तुम्ही आता टाका. मी टाकायला विसरले. आम्ही नेहमी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला वापरतो. तुम्ही पण वापरून बघा. खूप मसाला टाकल्यामुळे आता मस्त पावभाजीचा फ्लेवर येत आहे. आपण ज्या आता मॅश केलेल्या भाज्या आहेत, वाटाणा, फ्लावर, शिमला मिरची, बटाटा, ते आपण आता घालूया कढईमध्ये.
छान आता आपण मिक्स करून घेऊया. पावभाजीला मस्त लाल असा कलर आला आहे. आता आपण बारीक अशी कोथिंबीर कापून घेऊया. आता आम्ही याच्यात टाकणार आहेत अमूल बटर. मस्त उकळी फुटली आहे. आपण आता अमूलचं बटर टाकूया. खाली सांडलेलं दिसतं. प्युरीचं काय झालं? प्युरी टाकायची राहिली टोमॅटोची, कारण माझ्या नवऱ्याने फ्रीज वरती ठेवली होती आणि मला विसर पडला. आता वरून टाकली तरी काय हरकत नाही, चालतं वरून टाकलं तरी मॅश करून. आपली भाजी झाली आता छान अशी, त्यातलं पूर्ण पाणी आटलंय, मस्त घट्ट झाली. चला आता आपली भाजी झाली आहे. आपण आता पाव भाजून घेऊया. आता त्यात तवा तापला आहे आपला. आता त्यात थोडं बटर टाकूया वरून पावासाठी. मस्त बारीक गॅस करून भाजायचं. वरून असं बटर लावून घेऊया. जरा असं हलका जरा असं वरून बटर लावून घेऊया. भाजली गेली. आता दुसरी साईड भाजूया. हे भाजून झालं की अशा प्रकारे सगळे पाव भाजून घेऊया. अमूल एव्हरेस्ट पावभाजी तयार आहे. या तुम्ही पण खायला.